नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मागील भागात चितमपल्ली सरांच्या 8 अप्रतिम पुस्तकांचा परिचय मी आपल्याला करून दिलेला आहे. आज मात्र अरण्यात वावरताना ते अरण्य अभ्यासायचं कसं हे समजावणारं निसर्ग वाचन आपण अभ्यासू. चितमपल्ली सरांच्या या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 1 जून 2000 सालमध्ये प्रकाशित झाली होती. माझ्या हातामध्ये तीच आवृत्ती आहे. निसर्गातील क्षण पाहता क्षणीच टिपायचे असतात, नाहीतर संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ते मनातून निसटून जातात आणि पुढच्याच क्षणी निसर्गाचे वेगळेच रूप अनुभवायला मिळते. चितमपल्ली सरांनी अनुभवलेले हे क्षण निसर्ग जीवनाचे कुतूहल असणाऱ्यांसाठी शब्दबद्ध केले आहेत. पक्षी निरीक्षण करण्याचे एक सूत्र आहे, जे मी मागील भागात तुम्हाला सांगितलंही होतं. या पुस्तकातील प्रथम लेखाची सुरुवातही सर त्या सूत्रानेच करतात. ते सूत्र आहे विच इज इट, W विच अँड वेन, H फॉर हॅबिटॅट, I फॉर इम्प्रेशन, C फॉर कंपॅरिझन, H फॉर हॅबिट, I फॉर आयडेंटिफिकेशन, S फॉर साऊंड, I फॉर इम्पॉर्टंट डिटेल्स आणि T फॉर टेल अँड विंग्स. हे सूत्र नीट लक्षात ठेवूनच आपल्याला पुढचं पुस्तक अभ्यासायचं आहे. या पुस्तकामध्ये सर सारंगागाराची अर्थात हेरॉनरीची अगदी सविस्तर व्याख्या देतात. बगळे, ढोकरी, पाणकावळे, कंकर, चामढोक आदी पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तळ्याकाठच्या चिंच, पिंपळ, आंबा इत्यादी झाडांवर समूहाने आपली घरटी बांधून पिलांना वाढवितात. पक्ष्यांच्या अशा वस्तीला हेरॉनरी अर्थात सारंगागार म्हणतात. सारंग म्हणजे हेरॉन आणि त्याचे आगार म्हणजे घर, यावरून सारंगागार हा शब्द रूढ झाला. पोपट, मैना, भोरड्या, कबूतर, चिमण्या इत्यादी पक्षी सायंकाळ होताच गावातील पिंपळ, लिंब अथवा वड अशा झाडांवर एकत्रित जमून किलबिलाट करतात. रात्रभर हे पक्षी झाडावर राहून सकाळी पुन्हा दशदिशांना उडून जातात. रात्रीच्या निवाऱ्यासाठी आवडलेल्या झाडांवर हे पक्षी वर्षानुवर्षे येत असतात. अशा जागेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रूस्टिंग प्लेस. कावळ्यांच्या घरट्याविषयी फार सुंदर माहिती सरांनी या पुस्तकामध्ये थोडक्यात मांडली आहे. हजारो वर्षांपासून कावळे हे माणसांबरोबर राहत आले आहेत. ते दीर्घायुष्य महाभारतात कृष्णाचा उल्लेख पूर्ण पुरुष म्हणून केला गेला आहे. तसाच पक्ष्यांमध्ये कावळा हा पूर्ण पक्षी म्हणून उल्लेख केला जातो. अनेक प्रकारच्या ऋतुचक्रांमधून तो माणसांबरोबर जगत असतो. हा अतिशय सामान्य असा पक्षी साऱ्या भारतभर आढळून येतो आणि म्हणूनच आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी विज्ञानाअंतर्गत पाऊस आणि हवामान यांचा अंदाज घेण्याकरिता कावळ्यांची निवड केली आहे. कावळे आपली घरटी झाडांवर उन्हाळ्यात पावसापूर्वी बांधतात, हे माहिती असणारच आहे तुम्हाला. तर त्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पाऊस आणि हवामान याचा अंदाज घेता येतो. वराहमिहिर, पराशर, गार्ग्य आणि नारद या विज्ञाननिष्ठ पूर्वाचार्यांनी कावळ्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पावसाचा अंदाज दिला आहे. याकरिता कावळ्यांच्या घरट्या संबंधाने 3 घटकांचा विचार केलेला आहे. त्यातला पहिला घटक आंबा, निंब, पिंपळ, करंज आणि अर्जुन या झाडांवर कावळ्यांनी जर घरटी केली तर पाऊस चांगला पडतो. पण बाभूळ, बोर, खैर, हिवर, सावर या काटेरी झाडांवरती जर कावळ्यांनी घरटी केली तर मात्र अवर्षण हे नक्की. तर दुसरा घटक आहे कावळ्यांनी पूर्व, उत्तर, ईशान्य, नैऋत्य दिशांना आणि वायव्य या दिशांना जर घरटी केली तर पाऊस चांगला पडतो. पण पश्चिम, दक्षिण, आग्नेय आणि वृक्षांच्या मध्यभागी जर घरटी केली तर मात्र पाऊस कमी पडतो. तिसऱ्या घटकात कावळ्यांनी घरट्यामध्ये किती अंडी घातली याचा विचार केलेला आहे. जर कावळ्यांनी 3 ते 4 अंडी घातली तर चांगली वृष्टी होते. पण जर कावळ्याने फक्त 1च अंड घातलं तर मात्र अवर्षण पडतं. सर म्हणतात त्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या निरीक्षणातून वरील ही तीनही अनुमाने खरी असल्याचा त्यांचा अनुभव आहे. कावळ्यासोबतच देवहंस अर्थात राजहंस, देव शिखरा अर्थात मॅग्रॅट शिखरा, देव चिमणी अर्थात सुगरण पक्षी यांच्याबाबत बोलताना देव या प्रत्ययाविषयी सर माहिती देतात. या पुस्तकामधील पाखरांचे स्वर, मत्स्य गरुडाची घरटे अभ्यासात्मक लेख आहेत.
पक्ष्यांविषयी कवी संकेत या लेखामध्ये संस्कृत साहित्य आणि संत वाङ्मय यातून येणारे उल्लेख आणि त्यांची कारणमीमांसा फार वाचण्याजोगी आहे. चकोर, चातक आणि चक्रवाक या पक्ष्यांची नावे तर सहज पडतात आपल्या कानावरती, ही अगदी बालपणापासून, नाही का? चांदणे टिपणारा चकोर, मेघाचे 2-3 थेंब पिणारा चातक आणि जलवनस्पतीरहित अगदी स्वच्छ पाण्यामध्ये विहार करणारा चक्रवाक, जो की रात्री आहार शोधतो, हे माहिती असेल तुम्हाला. तर यांची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये वाचायला मिळेल. खरे पक्षीप्रेमी असाल ना, तर नक्कीच वळा या पुस्तकाकडे. संमोहनाची विद्या माणसाने प्राण्यांकडूनच प्राप्त केली असावी. मृत्यूचे संमोहन या लेखामध्ये 7 बहिणींचा एक थवा आणि घुबड यांचा किस्सा सर सांगतात. संमोहन अस्त्र जेव्हा घुबड चालवतो तेव्हा आपल्या किलबिलाटामुळे उभं जंगल डोक्यावर घेणाऱ्या या 7 बहिणी घुबडासमोर मात्र शांत बसून त्याला एकटक बघत असत. पक्षी आणि वनस्पती या लेखामध्येही तुम्हाला अतिशय विलक्षण अशी माहिती मिळेल. यानंतरचा जो लेख आहे तो आहे फिनिक्स पक्षी. तर काव्यांच्या आणि लोककथांच्या जगामध्ये शतके मुक्तविहार करणारा, स्वतःला जाळून घेतल्याच्या नंतरही स्वतःच्या राखेतून परत उत्पन्न होणारा फिनिक्स पक्षी तर सुप्रसिद्ध आहेच. हा अतिसुंदर तांबडा पक्षी असल्याचे चीन देशामध्ये मानले जाते. स्वर्गाच्या 4 दिशांच्या द्वारपालांपैकी हा एक आहे असं चीनी लोक मानतात. डॉक्टर मॉरिस बर्टन यांनी द फिनिक्स रिबॉर्न या ग्रंथामध्ये फिनिक्सविषयी एक कल्पक असा सिद्धांत मांडला आहे. ते म्हणतात, काही पक्षी अरण्यात वणवा लागला असताना त्या ज्वालांमधून आनंदाने शरीराला काहीही इजा न होता अग्निस्नान करीत असताना दिसून येतात. अशा या दृश्यातूनच फिनिक्स पक्षाच्या अग्निदिव्याच्या कल्पनेला जन्म दिला असावा. सर म्हणतात की फिनिक्स हा एखादा स्वर्गीय कुलातील कल्पनारम्य पक्षी असावा असे म्हणायला जागा आहे. तर या फिनिक्स पक्षाचं सुगंधी द्रव्यांसोबत, सुगंधी मसाल्यांसोबतही एक वेगळं नातं आहे, जे करण्याकरता तुम्हाला हा लेख मात्र वाचावा लागेल. नक्की वाचा, कारण या पुस्तकातील प्रत्येक प्राणीगणिक, प्रत्येक पक्षागणिक लिहिले गेलेले लेख वाचणं म्हणजे माझ्याकरता एक संपन्न असा अनुभव ठरलेला आहे. इतकी सखोल माहिती इतरत्र कुठेही वाचायला मिळणं कठीण आहे. कोल्हा, वानरं, लांडगा, रानकुत्रे, खोकड या कुलीन प्राण्यांवरचे निरनिराळे लेख तर अप्रतिम आहेत. जंगलाचा हद्दपार राजा, सिंह आणि निर्वासित वनराज हे 2 लेख वाघ आणि सिंहामध्ये सुरू झालेल्या वैराचा इतिहासही सांगतात. वैदिक काळामध्ये वाघाचं अस्तित्व भारतात दिसत नाही, तो आला बंगालमधून. वाघाने स्थलांतर करीत ज्या ज्या अरण्यामध्ये प्रवेश केला तिथून त्याने सिंहाला हुसकावून दिलं आणि त्या क्षेत्रामध्ये तो कायमचा स्थिर झाला. ओंकार आणि वाघ या लेखामध्ये सर लिहितात, मला वाटतं ओंकार या स्वराचा उगम वाघाच्या या स्वरापासूनच झाला असावा. तो स्वर वाघाच्या नाभीतून कंठात येतो आणि कंठातून अंतरिक्षात विलीन होतो. संगीतातील 7 सूर पशुपक्ष्यांच्या कंठातून निर्माण झाले आहेत, जसे की षडज. षडजम वदन मयूरो ही ऋषभम चातके वदेत, अजा वदती गांधारम क्रौंचो वदती मध्यमम, पुष्पसाधारणे काले कोकिलः पंचमम वदेत, दर्दुरा दैवतम चैव निषादम च वदेत गजः. अर्थात मोराच्या कंठातून षडज उत्पन्न होतो, अर्थात सा. चातकाच्या कंठातून ऋषभ अर्थात रे. शेळीच्या कंठातून गांधार अर्थात ग. क्रौंचाच्या कंठातून मध्यम अर्थात म. कोकिळेच्या कंठातून पंचम अर्थात प. बेडकाच्या कंठातून दैवत अर्थात थ. हत्तीच्या कंठातून निषाद अर्थात नी. आम्रवृक्ष मोहराने जेव्हा बहरतो ना, तेव्हा जो पंचम प व्यक्त होतो तो नर कोकिळेच्या कंठातून होतो, मादी कोकिळेच्या कंठातून नव्हे. मित्रहो, अनमोल माहिती एकवटली आहे या पुस्तकामध्ये. वाचणं गरजेचं आहेच. खरे निसर्गप्रेमी पूर्वतयारी करूनच निसर्गाचा आस्वाद घेण्याकरता बाहेर पडतात. काहीही अभ्यास न करता फिरणारे फक्त पर्यटक असतात. त्यांना निसर्गप्रेमी समजणंच चुकीचं ठरेल. त्यामुळे या निसर्गाच्या साधेला अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्या आणि नक्कीच हे निसर्ग वाचन करा. आता मी आपली रजा घेते. चितमपल्ली सरांची ग्रंथसंपदा अफाट आहे.
त्यांची अजून कितीतरी पुस्तकं बाकी आहेत. पण आतापर्यंत जेवढी पुस्तकं मी आपल्याला परिचयाची करून दिली आहेत ना, तेवढी तरी निदान अभ्यासा. त्याकरिता पुढचे काही दिवस आपण इतर विषयांवरील पुस्तकांचा परिचय करून घेऊ, जी की इतर लेखकांनी लिहिलेली आहेत. आणि परत फिरून या अरण्य ऋषीच्या ग्रंथभांडाराकडे येऊ. पुढील भागात आपण लवकरच भेटू एका नवीन पुस्तकासह, एका नवीन लेखकाच्या पुस्तकासह. त्याचे नाव आहे सागरी परिक्रमेचा पराक्रम. लेखक दिलीप दोंदे. तर तोपर्यंत आजच्या पुस्तकावर नक्की चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.